हॅलो नमस्कार मंडळी. चला तर मग आज आपण थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवणारी सोपी आणि पौष्टिक अशी पालकाची गरगटी भाजी बनवणार आहोत. चला तर मग या भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण इथे. पालकाची गरगटी भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य आहे: पालक एक जुडी, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, एक अर्धा चिरलेला कांदा, चिरलेली बारीक कोथिंबीर, हिंग, भिजलेली हरभऱ्याची डाळ, भिजलेले शेंगदाणे, जिरं, मोहरी, हळद, बारीक कुटलेला शेंगदाण्याचा कूट, बेसन आणि मीठ चवीनुसार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून तो आता बारीक चिरून घेणार आहोत. पालक जो आहे ना तो बारीक असा व्यवस्थित चिरून घ्यायचा आणि तो एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण जे भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे ती आणि भिजवलेले जे शेंगदाणे आहेत ना ते घालून घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं पाणी टाकणार आहोत. कुकर बंद करून गॅसवर ठेवून मीडियम गॅसवर ह्याला आपण 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. त्यामुळे कुकरमधला जो पालक आहे तो व्यवस्थित शिजला जातो आणि गरगटी भाजी छान होते. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घालून त्याचं वाटण करून घेणार आहोत. इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही आपला थंड झालेला आहे. चला तर मग जी आपण पालक शिजवून घेतला होता तो छान रवीने हाटून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. त्यानंतर इथे आपण गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. जिरं आणि मोहरी घालून घेतली. जिरं मोहरी तडतडली की कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर आला की त्यामध्ये जे आपण मिरची लसणाचं वाटण केलं होतं ना ते घालून घ्यायचं. थोडंसं हिंग टाकायचा, त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आणि ते सुद्धा व्यवस्थित असं कच्चेपणा जाईपर्यंत छान तेलावर परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे घालवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये जी हळद घेतली होती पाव चमचा ती हळद घालून घ्यायची आहे. व्यवस्थित हळद तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर जी गरगटी भाजी आपण हाटून घेतली होती ती घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि बेसन जे होतं ते बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेऊन घालायचं. बेसनामुळे गरगटी भाजीला छान दाटपणा येतो, कन्सिस्टन्सी एकजीव होऊन येते आणि भाजी एकीकडे पाणी एकीकडे असं होत नाही, व्यवस्थित अशी मिळून येते भाजी. म्हणून आपण यामध्ये बेसन घालणार आहोत. बेसनाच्या ऐवजी जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामुळे चवसुद्धा छान येते आणि गरगटी भाजी छान लागते खायला. इथे मिक्स करून झाल्यानंतर पाण्याचं माप बघायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं गरगटी भाजीला उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट होता आपण घेतलेला तो घालून घ्यायचा आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली जी पालकाची गरगटी भाजी आहे ती तयार झालेली आहे. बघा किती भन्नाट अशी दिसते आणि कन्सिस्टन्सीसुद्धा व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवी असेल तर घालायची, नाही घातली तरी चालते. तर आपली ते पालकाची गरगटी भाजी छान तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. पालक शरीराला उष्णता देतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि अशीच सोपी घरगुती आणि ऋतूनुसार रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.